ए मला चढली आहे केकला नीट बघा गाईस. काय बोलला ते बारे असं समजून नको जाऊ. ह्याच्या आतमध्ये फिलिंग आहे बघा. असं काय बिचाराचं हे आहे ना, हे सोललंय पाक. कापून टाकेल की दादा मी तुझे व्लॉग बघितले. हे बोरसते कापून टाकेल. आता मी हे ट्राय करतो मित्रांनो. तुला पण कापून टाकेल, त्याला पण कापून टाकेल. तर मित्रांनो आज एकटाच जिमला चाललोय. निखिलने दिले सकाळ सकाळी थर्ड. चला गर्दी बघा, गर्दी गर्दी. आज एकटाच आहे आपण. बघूया काय करतो काय नाही. माझं मत तर मला शोल्डर मारलं पाहिजे, तर शोल्डर मारूया. जिम झालेली आहे आपली. चला घरी. चिल फॅमिली, चिल फॅमिली. हे बघा खोडपत्र बघा. तर मित्रांनो आता आपण चाललोय प्रदीपकडे. प्रदीपने उचापाता केल्या थोड्या, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो सकाळी असा सीन झाला ना, मी जिमला चाललेलो आणि एक लहान मुलगा सायकलवरून येऊन बोलला की दादा मी तुझे व्लॉग बघितले. खूप चांगलं वाटलं मला. म्हणजे असं शूट पण नाही करावं असं वाटलं. काय माहिती का. एवढं लागलंय. दाखव रे, दाखव दाखव. एवढं लागलंय आणि हसत हसत सांगतो, हसत हसत. अरे पायाला पण लागले भाई. हा पाय पाय जाम बेकार गेलं रे आम्हाला. काकी बोलतात दगड. एवढा विचार नाही करायचा. होत राहतात गोष्टी लाईफ मध्ये. ऍक्सिडेंट होत राहतात. एवढं काय ऐकलं का मोटिवेशन. बिचाराचं हे आहे ना, हे सोललंय पाक. तर आता मी निघतोय घरी. तर हळू गाड्या चालवा मित्रांनो. तशी प्रदीपची काही चुकी नव्हती बाय द वे. ठीक आहे. इकडे असे ॲक्वा गार्ड आहेत. भावाने एक प्युरिफायर घेतलेला आहे मित्रांनो 5,500 गरीब आहे काय. थिओब्रोमामध्ये तिघांमध्ये एक पेस्ट्री मारतोय. हे बघा यांचा डिस्प्ले. क्वालिटी इन क्वांटिटी. क्वांटिटी नाही क्वालिटी. कसा वाटला तुला केक. तुला झोप आली आहे काय. केकला नीट बघा गाईस. काय बोलला खरं की नाही. ह्याच्या आतमध्ये फिलिंग आहे बघा. तर मित्रांनो आम्ही ना इकडे जागा शोधत होतो बघा म्हणजे खाण्यासाठी. तर आम्हाला एका मित्राने सांगितलं, म्हणजे तो ड्रिंक करतो, त्याने सांगितलं की साचीमध्ये जा. हा रेस्ट्रो बार आहे. ठीक आहे. आम्हाला पण येणं जरा ऑकवर्डच वाटलं. आम्ही काय म्हणजे न पिणारी माणसं. तर आता इथं आलोय आणि तो बोला फक्त टेस्ट करून बघ. म्हणजे एकदा जा आणि बघ. ते बार आहे असं समजून नको जाऊ. तू खाण्यासाठी चाललाय तर जा, बिंदास जा आणि टेस्ट कर. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. बघूया आता कसं होतं कसं नाही ते. तर मित्रांनो तो पहिले बोलला की तिकडे जा आणि तिकडचा जो टिपिकल जो असा जी चकली आणि ती चटणी आहे ना ती पहिले टेस्ट कर. चटणी जी आहे ना चटणी ती बाप आहे. आता आपण ट्राय करणार आहोत शेजवान चटणीमध्ये. भाई बोलले एक कांदा भजी मागवायचे. आता एक कांदा भजी खायची आहे. शेजवान चटणी आणि चटणीचं जे कॉम्बिनेशन आहे ना मित्रांनो, शेजवान चटणीपेक्षा पुदिना चटणी एकदम बेस्ट आहे. हे मला चढली आहे. हे क्वालिटी आणि क्वांटिटी. क्वांटिटी मध्ये जिंकलाय. क्वालिटी बघूया. पावर आहे. भजी कुरकुरीत एकदम मस्त. अशी आहे. तू घाबरतो. आपण काय मोस्टली घाबरतो. त्याला टाइम लागतो मित्र. पण भूषण आलेला आहे ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसांनी. जिमला डायरेक्ट इथं आलेला आहे बॅग बिग घेऊन. बघा त्याला भजी कशी वाटली. हा ए मला चढली आहे.
ए शिवम, आपण इथं आलोय, जरा फील बिल यायला पाहिजे की नाही? हे शेवाळे शेवाळे हसलं काय हा? कापून टाकेल हे बोरसते, कापून टाकेल तुला पण, कापून टाकेल त्याला पण कापून टाकेल. आणि तुला तर कापायची गरजच नाही माझ्यामध्ये. तर मित्रांनो आता आम्ही मागवतोय काहीतरी तंदूर आणि कबाब वगैरे चालू आहे. मी आणि माझा भाऊ रितेश, आज भाऊ रितेश झालाय, आम्ही व्हेज खाणार आहे. हा बोलतोय करिअरचे डिसिजन घेताना एवढा विचार केला असता तर. इथे आहे ना भावानं, हा बार आहे ना बार, आवाज खूप आहे पब्लिकचा, मजबूत आवाज आहे ना. आता आम्ही मागवलं चीज चिली रोल. लोकांचे फोन न उचलणे, कंप्लेंट आहेत भावा तुझ्याबद्दल, का असं वागतो? ओ आता हे ब्लॉग मध्ये जाणार आहे, हा हे ब्लॉग मध्ये जाणार आहे मित्र. आपल्याला काय बोलायचंय? अरे यांची चिकनवाली ऑर्डर आली आहे, तंदूरवाली. घे मार मार एक, मार ना एक. डेंजर होता. कसं आहे? चल साईड. आता आमची ऑर्डर आली चिल्ली चीज रोल आहे. आता मी हे ट्राय करतो मित्रांनो, आपण कसं आहे. बाप आहे, चीज आहे ना. तू नाही खाल्लं काय अजून? चांगलंय, कसं वाटलं? चांगलंय. मला याच्यासोबत पाहिजे शेजवान चटणी, मग मजा येईल. तंदुरी मिओ एकदम असं क्रिस्पी आहे आणि आतमध्ये चीज एकदम. व्हेज ट्रिपल राईस, चिकन ट्रिपल राईस. जिम बॉय मित्रांनो, हा हाय सूप नॉनव्हेज आणि हा व्हेज ट्रिपल राईसचा. कसं वाटतंय? भारी आहे व्हेज. आता मी ट्राय करतो घास प्रॉपर. तुम्ही माहिती आहे, जेव्हा चांगल्या जागेवर खायला बसतं ना तर सकाळी त्रास नाही होत तुम्हाला, वॉशरूम मला तो नाही होत. सूप सोबत ट्राय करूया. गरम गरम वेगळीच मजा. तर मित्रांनो एवढं असं सगळं खाणं पिणं झालेलं आहे. भूषण भाईचं थोडं बाकी आहे. शुभम आणि हा निघाला रितेश, त्यांचं जरा काम होतं, एका मित्राचा बर्थडे होता त्यासाठी ते गेले होते. पण बेसिकली जेव्हा तुम्ही म्हणजे अशा जागेवर येता ना तर लोक म्हणजे विचार करतात, ते करू द्या, त्याचं काय म्हणजे मला फरकही नाही पडत. फरक पडला असता तर व्हिडिओ टाकलाही नसता. पण इथं जी टेस्ट होती ना ती खरंच बाप होती. ज्याने सजेस्ट केले ना, आमचा एक मित्र आहे, तर मस्त टेस्ट होती. तुम्ही व्हिजिट करा जर खाण्यासाठी करत असाल तर. आणि घाण संगत आणि बॅड इन्फ्लुएन्स मध्ये जाऊ नका ना रे मित्रांनो. चला बाय.